त्याला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताचा धम्म जो या मानव जातीमध्ये आपल्याला पालन करता येतो, दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये धम्माचं पालन करता येत नाही। म्हणून शिलाचं पालन याच जन्मात करता येतं, दानाचं पालन याच जन्मात करता येतं, त्यागाचा विकास याच जन्मात करता येतो आणि ध्यान साधना खूप खोल आणि अंतर्मनाचे मळ बाहेर काढायचं ते याच जन्मात करता येतं व प्रज्ञावंत याच जन्मात होता येतं। पुढचा जन्म बंद करायचा आचरण आणि प्रतिसंधी इथे तुम्हाला बंद करता येते। पुढचा जन्म होऊ नये यासाठी आपल्याला जे प्रतिसंधी बद्दल किंवा पंचोपादान स्कंदाबद्दल अनासक्त व्हावं लागतं ते इथेच होता येते। असा शुद्ध धम्म की जो या जन्मामध्ये सर्वांग विकासाचं आपल्याला बळ देते आणि म्हणून अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या जीवनामध्ये ज्यांनी संपूर्ण भारतभर आपल्या त्यागाच्या तेजस्वी सामर्थ्यानं सर्वांना आकर्षित केलं, आपल्या मैत्री आणि करुणा बलानं सर्वांना जोडत आणलं आणि आपल्या तेजाच्या बलाने प्रत्येक माणसामध्ये प्रज्ञेचं तेज हे जागवलं, निर्माण केलं व शिलाचा सुगंध सर्वत्र पसरवला। असा पूजनीय, निर्मळ, निर्विकार, निष्पाप, निष्कलंक असलेला महान असा अरहंत भिक्खुसंघ त्याला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। ज्यांच्यामुळे आपल्याला ही धम्माची सेवा करायचा लाभ मिळाला आणि या धम्माला समग्र मानव जातीला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घराघराला बुद्धवाणी, बुद्ध वचनामृतवाणी ऐकायला सोय करून दिली। ज्यांनी पुन्हा एकदा भारतामध्ये बुद्ध धर्माला पुनर्जीवित करून भारत देशाच्या प्रत्येक समाजाला जोडलं। भारत देश समतेचा भारत व्हावा, बंधुत्वाचा भारत व्हावा, न्यायाचा भारत व्हावा आणि खऱ्या स्वातंत्र्याचा भारत बनाव म्हणून ज्याने 40, 46, 47 वर्ष अहोरात्र संघर्ष केला, असे भारताचे महान भाग्यविधाता, रंजल्या गांजल्या दुःखी, पीडित, शोषित, पददलितांचे उद्धार करते, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहून भगवान बुद्धानंतर
500 वर्ष बुद्ध धर्म हा परिपूर्ण शुद्ध रूपामध्ये वाढत राहिला. पुन्हा 500 वर्ष बुद्ध धर्माचा वेगवेगळ्या अंगामध्ये हे भरभराटीने विकास होत राहिला आणि 13व्या शतकापर्यंत बौद्ध धम्माचं कार्य भारतामध्ये सर्व लोकांना, साऱ्या जाती जमातींना आणि विश्वातल्या परिपूर्ण प्रकांड पंडित आणि स्कॉलर लोकांना हे बुद्ध धम्म या देशामध्ये अभ्यास करायला येण्याची संधी देत राहिला. 13व्या शतकापर्यंत नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, ओदंतपुरी, जगदल विद्यापीठ आणि वल्लभी विद्यापीठ सर्व 11 विद्यापीठ भरभराटीला गेली होती आणि एकापेक्षा एक भिक्खू आणि भिक्खू संघ या देशात कार्यरत राहिला. पुन्हा 500 वर्ष बुद्ध धर्म पुढे पुढे वाढतच गेला. काही प्रांतामध्ये, काही देशामध्ये. परंतु 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बुद्ध धर्माला उतरती कळा आली. त्यांच्यावर आक्रमण आलं. बुद्धाचा धम्म हा दुष्ट आक्रमणामुळं आणि प्रचंड छलकपट आणि क्रूरपणामुळं या बुद्ध धर्माचे प्रचंड नुकसान झाले. खैबर खिंडीतून आलेला बख्त्याल खिलजी हा बिहारमधील बिहार शरीफ या शहरामध्ये थांबला रात्रभर आणि त्यांनी पाहिलं की या देशामध्ये दर्गा नाही, मस्जिद नाही, कुणीच नाही. म्हणून नालंद्यावर त्यांनी स्वारी करायला सैनिकासोबत तो धावत धावत आला. बिहार शरीफ ते नालंदा जवळजवळच आहे आणि सारे भिक्खू हे आपापल्या अध्ययनामध्ये होते. 7 मजली आपलं विश्वविद्यालय नालंदा होतं. अकरा एकर लांब होतं आणि 10 एकर रुंद होतं. ते प्रचंड विद्वान, अभ्यासू, प्रकांड पंडित आणि निष्णात झालेले पकलेले बुद्ध भिक्खू तिथे वास करत होते. चारी बाजूनं आग लावल्यामुळे बरेच भिक्खू जळून मेले. जवळजवळ 12,000च्या पुढे भिक्खू जळून मेले. आपला जीव वाचून, काय ग्रंथ घेऊन काय भिक्खू हे लवकरात लवकर बाहेर पडले. चीन गेले, जपान गेले, तिबेट गेले. नालंदा विद्यापीठ 5 महिने जळत होतं. आग लावायला कुणीच आलं नाही. त्या काळात आग लावायची व्यवस्था नव्हती. आग विझवायची कोणतीच अग्निशामक दलासारखी व्यवस्था नव्हती. त्यामुळं सारे भिक्खू अग्नीमध्ये भस्मसात झाले.
2-2, 3-3 महिन्याचे तांदूळ आणि डाळ पूर्ण जळून जळून ती खाक झाली. आजही जर आपण असं खुदाई केलं तर तिथे तांदूळ मिळतो जळालेला आणि डाळ मिळते. बघत्याल खिरजीनं आपण लय चांगलं काम केलं म्हणून, नालंद विद्यापीठ जाळलं म्हणून तो खुशीमध्ये परतला. तिथे नदी होती मधात, साऱ्यांनी पाणी पिलं आणि बघत्याल खिलजीनं पण पाणी पिलं आणि ते वर जाऊन झोपले नदीच्या वरच्या किनाऱ्यावर. आणि त्यावेळेस प्रचंड त्यांना व्याधी झाली. त्या व्याधीमध्ये त्याला डिसेंट्री लागली, त्यांना वखत होते आणि संडास करत होते. हगणं आणि वकणं एवढं जोरदार झालं की एकही सैनिक वाचला नाही. आणि बख्तियार खिलजी हा मुसलमानाचा राजा हा पण वाचला नाही. काही कर्माचं फळ असं तत्काळ मिळत असते. भगवान बुद्धाच्या धम्मावर असे आक्रमण खूप आले, परंतु बुद्धाचा धम्म हा मजबूत असल्यामुळं तत्वज्ञानामध्ये, सिद्धांतामध्ये आणि त्याचा मूलभूत पाया हा मजबूत असल्यामुळे आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि प्रत्यक्ष समुत्पाद यामुळं या धर्माचा नाश, या धर्माचा लय लवकर होत नाही. इकडे बृहदत्त नावाचा राजा होता बौद्धांचा. त्यांच्या हाताखाली हे धर्मसेनापती पुष्पमित्र सिंह होता. हा पुष्पमित्र सिंह यांनी बृहदत्त राजाला, जो अशोकाच्या वंशावळीतला होता, त्याचा छल कपट केला, त्याच्यावर जळत राहिला, त्याला त्रस्त केलं आणि त्याला मारून टाकलं, त्याला छल कपट करून. आणि त्याच्या गादीवर हा बसला आणि त्याच्या गादीवर बसल्यामुळे त्यांनी एक कायदा पूर्ण जाहीर केला. एका भिक्खूचा जो एक मुंडकं घेऊन येईल त्याला 1000 सोन्याचे रुपये देण्यात येतील. एका भिक्खूचं एक मुंडकं 1000 सोन्याचे रुपये मिळतील, असा कायदा केल्यामुळं पुष्पमित्र शृंगाच्या या कायद्यामुळे संपूर्ण भारतामध्ये लोभी, लालची आणि हावरट लोकांनी ध्यान करणाऱ्या भिक्खूच्या मानेवर तलवारी मारल्या, कोयते मारले आणि त्यांनी ते मुंडकं नेऊन त्या शासनाला दाखवलं. ब्राह्मणवादी आणि 1-1 रुपया, 1,000 रुपया सोन्याचा घेतला. असे 2.5 लाख बुद्ध भिक्खू भारतात मारून टाकले. त्यामुळे बुद्ध धर्माचा फार मोठा ऱ्हास झाला. ब्राह्मणशाहीने आपले पुजारी, आपले पुरोहित, आपले भट तयार केले आणि त्यांनी भगवान बुद्धाचे जे भव्य भव्य असे विशाल विराट विहार होते, महाविहार होते, 84,000 त्याच्यावर पूर्ण कब्जा मिळवला.
त्याने अधिकार घेऊन त्याचं परिवर्तन त्यांनी केलं. काही महाविहार आजही जसेच्या तसेच आपल्याला दिसतात. पंढरपूरचं विठ्ठलाचं हे महाविहार होतं आणि विठ्ठल हा बुद्धाचा भक्त होता. तो रात दिवस बुद्धाची सेवा करायचा, बुद्धाचं सेवा करून बुद्धाचं ध्यान करायचं. त्याची पत्नी सुद्धा रुक्मिणी हे बुद्धाची सेवा करायची. म्हणून त्यांना विठ्ठल आणि रुक्माईचे 2 मंदिरं बनवली त्यांनी. औंढा नागनाथचं जे मंदिर आहे ज्योतिर्लिंग, ते सर्वच्या सर्व बुद्धाचं विहार होतं. त्या प्रत्येक भिंतीमध्ये बुद्धाच्या मूर्त्या आहेत. ते सारा जर परिसर खुदाई केली तर हजारो बुद्धाच्या मूर्त्या मिळतात. परिणात वैजनाथ मंदिर जे आहे परळीचं, ते बुद्धाचं विहार होतं ते. आणि एवढंच नव्हे, अकोला जिल्ह्यामध्ये पिंपळ गाव आहे, तिथे बुद्धाचंच विहार होतं. त्याला त्यांनी शिवलिंग मंदिर बनवलं. बनारस मध्ये जे शिवलिंग मंदिर आहे ते पण बुद्धाचंच विहार होतं. हे जे बालाजी आहे ते पण बुद्धाचं विहार होतं. ते बालाजी बुद्धच आहे. त्याच्यावर कपडे चढवतात, अलंकार चढवतात, त्याचं जे डोकं आहे, चेहरा आहे ते झाकून घेतात, त्या नाकावर काही लावतात, डोक्यावर काही लावतात आणि बुद्धाचं मूळ सौंदर्य, बुद्धाचं मूळ रूप ते बदलून टाकतात. त्याला बालाजी केलं त्यांनी. अशा प्रकारे याच्यावर पुस्तकं निघलेली आहेत. आपण सर्वजण याचा अभ्यास करत राहा. आपण इथून एलोरा जातो. एलोऱ्यामध्ये भगवान बुद्धाच्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 मजली तिथे भिक्खूचे निवास आहेत. आणि भगवान बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा ही 3 नंबरची मुद्रा भगवंताची आपल्याला पाहायला मिळते. आणि भूमिस्पर्श मुद्रा व ध्यान मुद्रा हे आपल्याला बघायला मिळतात. आपण संपूर्ण एलोरा पाहिल्यानंतर आपण तिकडनं अजंठाला गेलो तर संपूर्ण अजंठा काळ्या पाषाणामध्ये कोरलेला आहे. संपूर्ण भारतभर 2500 लेण्या आहेत. जिथे शिवाजी महाराज जन्माला आले त्या शिवनेरी किल्ल्याच्या दोन्ही बाजूनं पूर्ण लेण्याच लेण्या आहेत बुद्धाच्या. तिथे 8 लेण्या आहेत. भगवान बुद्धाची रूप तिथं कोरलेली आहे. आणि शिवनेरीच्या पुढे जुन्नर आहे, तिथे सुद्धा बुद्धाच्या लेण्या आहेत जुन्नरला. परंतु ब्राह्मणांनी त्या लेणीला लेनेंद्री केलं आणि बाहेरून गणपतीच्या मूर्त्या नेऊन बसवल्या. आणि आता त्यांनी गुरुपौर्णिमेला तिथे कार्यक्रम सुरू केला आणि मंत्र म्हणले, स्तोत्र म्हणले, गुरुपूजा केली, असं स्तोम त्यांनी वाजवलं. आपले लोक तिथले आणखी अंधारातच आहे. त्यांना काय जाग येईना त्यांना की आपण पौर्णिमेला जावं, तिथे भगवान बुद्धाला आपण फूल वाहावं, मेणबत्ती लावावी, धम्मध्वज वाहावा, अशी काय जाग येईना. आणि आपण उज्जैनला गेलात
साचीला गेलात, एवढंच नव्हे तर आणखी पुढे नालंद्याला गेलात तर जिकडे जिकडे पहाड आहेत तिकडे बुद्धाच्या लेण्या कोरलेल्या आहेत. त्या लेण्यामध्ये आपण सर्वजण जाता जाता अजंठाचा प्रवास करा. नंबर 1 लेणी, नंबर 2 लेणी, नंबर 3 लेणी. त्या 3 लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने असं वर पहा आणि तिथे भव्य असं चक्र तुम्हाला मिळेल. ते भव्य चक्र तुम्हाला खूप सुंदर दिसेल. त्या चक्रामध्ये संसाराच्या साऱ्या घटना आहेत. जे संसारात लोक आपण पाहतो ते सारे चक्रामध्ये तिथं बुद्धिस्ट आर्ट मध्ये पूर्ण तयार केलेलं आहे. आणि ते चक्र, त्याचं नाव आहे व्हील ऑफ लाईफ, संसार चक्र. आणि मधामध्ये 3 प्राणी आहेत. कोणते प्राणी? पहिला आहे डुक्कर मधोमध, आणि दुसरा आहे साप, आणि त्यानंतर तिसरा प्राणी आपल्याला पाहायला मिळते डुक्कर, साप आणि आठवतो जरा. तर तिन्ही प्राणी एकमेकाचे शेपूट घेऊन तिथं थांबलेली आहे. तर यामधून बुद्धाच्या धम्मात सिम्बॉलिझम म्हणजे प्रतिकात्मक बुद्धिझम त्याच्यातून विस्तारित करण्यात आला, त्याचा विकास झालेला आहे. तेव्हा हे जे डुक्कर आहे हे काय सांगते? तिसरा प्राणी आहे कोंबड. म्हणजे हे तीनही प्राणी तिथं थांबल्यानंतर इथे डुकराचं वर्णन काय करण्यात आलं? सिम्बॉलिझम बुद्धिझम मध्ये सिम्बॉल हे त्याच्यातून ज्ञानाचा विकास झालेला आहे. सगळं बसा, असं बसू नका, डोळे बंद करू नका. काय म्हाताऱ्या सामने डोळे बंद करू नको रे, नाही तर होय बाहेर. तेव्हा हे डुक्कर काय सांगते, त्याच्यातून काय प्रकट झालेलं आहे? हे डुक्कर नेहमी खाला मुंडी घालूनच पळते बघा. ते उंच मान करू शकत नाही. असं असं उंगत 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 एक सारखं पळते. अशी ही मानवी मनाची अवस्था आहे, परिपूर्ण अविद्येची, परिपूर्ण अज्ञानाची. आणि असे अविद्येमध्ये फसलेले लोक, असे अज्ञानात जगणारे लोक आपापल्या जातीपुरताच विचार करतात की माझ्या जातीला ज्ञान मिळालं पाहिजे, माझ्या जातीला सुखसोय मिळाली पाहिजे, माझ्या जातीचं बरं झालं पाहिजे, माझ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे. असे लोक संकुचित मनानं आपल्या पुरतच पाहतात, आपल्या पायापुरतच पाहतात, आपल्या पायापुरतं पाहून आपल्या पुरतच जगतात. आणि असे इग्नोरंट लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत की जे निव्वळ स्वार्थानं परिपूर्ण खचाखच भरलेली आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की स्वतःपुरतं पाहू नका, स्वतःपुरतं जगू नका, स्वतःपुरतं राहू नका. सर्वांचं तुम्ही भलं करा, सर्वांचं तुम्ही हित करा, सर्वांचं तुम्ही सुख वाढवा. हित सुखासाठी तुम्ही झटा. बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही भगवान बुद्धाची वाणी आहे. असं विशाल मनानं काम करा.
सर्व मानव प्राण्यांचा विचार करून त्यांचं दुःख दूर करायला त्यांना जागवा, त्या दुःखाला समजून द्या, दुःखाच्या कारणाला समजून द्या, दुःख काय आहे याचं वर्णन त्यांना करून द्या. हे दुःख अदृश्य शक्तीनं निर्माण केलेलं नाही. दुःख कोणी देव ईश्वर देत नाही, दुःख कोणी परमात्मा देत नाही, दुःख कोणी आत्मा किंवा आत्म्याचा दुसरा कोणी देत नाही. दुःख हे ईश्वर निर्मित नाही. दुःख हे माणसाला आपल्या स्वतःमधूनच भोगावं लागतं. स्वतःच्या मनात तृष्णा उत्पन्न होते म्हणून दुःख निर्माण होते. हे लोकाला समजून सांगा, ज्ञानी बनवा, हुशार बनवा. अशा प्रकारे सर्वांवर अनुकंपा करून लोकाला ज्ञानी बनवण्याचा मार्ग या भगवान बुद्धाच्या सद्धम्मामध्ये सांगलेला आहे. दुःख म्हणजे काय हे शेवटच्या आर्याजी हल्ली डुकली नाही. हे झोपेचा चिळ आहे काही, डुलकी हल्ली नाही एक शेवटची. मग टेबल पाहिजे, खुर्ची पाहिजे, अशी बेंच. तेव्हा दुःख म्हणजे काय? जातीपि दुःख, रोगंपि दुःख, जरापि दुःख, मरणंपि दुःख, येहि विपयोगो दुःखो, अप्यये अप्ययी संपयोगो दुःखो, संपिंचन पंच उपादान स्कंदे ही दुःख. भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये वर्णन केलेले आहे की जन्म दुःख आहे, रोग दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय आपल्याला सोडून जाणं दुःख आहे, अप्रिय आपल्याला मिळणं दुःख आहे, इच्छेच्या विरुद्ध होणं दुःख आहे, इच्छा पूर्ण तृप्त न होणं दुःख आहे, मनासारखं न घडणं दुःख आहे, मनाच्या विरुद्ध होणं दुःख आहे. ज्यामुळे हे शरीर बनलेलं आहे ते 5 उपादान स्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. रूप स्कंद, विज्ञान स्कंद, संस्कार स्कंद, संज्ञान स्कंद, संज्ञा म्हणजे नाव, संस्कार स्कंद. हे 5 उपादान स्कंद सुद्धा दुःखमय आहे. याच्यातून दुःख उत्पन्न होते आणि हे दुःखाचं वर्णन भगवान बुद्धांनी एक हप्ता 2 हप्ते गेलेले आहे. सूक्ष्म, अति सूक्ष्म केलेलं आहे. या दुःखाचं कारण काय आहे तर भगवान बुद्ध म्हणतात ही एकसारखी वाहणारी, एकसारखी वाहतच राहणारी, एकसारखा स्रोत ठेवणारी गंग नदी समान तृष्णा आहे. काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे. आणि याच कारणाला आपल्याला बंद करता येते. दुःख निरोध आर्य सत्य. या कारणाला म्हणजे दुःखाच्या कारणाला हे त्याचा निरोध करता येतो, तिला थांबवता येते, कायमच त्याचा निरोध होतो. आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि तो मार्ग आर्य अष्टांगिको मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग.
सम्मा दिठ्ठी सम्यक दृष्टी, सम्यक योग्य दृष्टी, सम्मा संकल्पो सम्यक संकल्प, योग्य संकल्प, सम्मा वाचा सम्यक वाचा, योग्य वाचा, सम्मा कम्मंतो सम्यक कर्म, कर्म योग्य कर्म, सम्मा आजीवो सम्यक आजीविका, जीवन जगण्याचा व्यवसाय योग्य पाहिजे, सम्मा सम्मा आजीविका, सम्मा व्यायामो सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा, सातत्याने कुशल कर्म करणं, सम्मा सती सम्यक स्मृती, परिपूर्ण जागृती, पूर्ण जागरूक राहणं की आता मी गादीवर बसून भंतेचं प्रवचन ऐकत आहो, मी डोळे बंद करणार नाही, मी डोळे झाकणार नाही, मी गुंग होणार नाही, मी सुस्ती करणार नाही, मी प्रमाद करणार नाही, मी डुलक्या हाणणार नाही, असं या क्षणी आपण जागरूक राहणं याला जिवंत माणसाचं लक्षण म्हणतात। आणि जे डुलकी देते, जे गुंगी करते, ते मेला मुर्दा, मेल्या मुर्द्यासारखं चालला तो मरत मरत, एक दिवस मरतोच तो। आणि म्हणून आपण जिवंत व्हा, जागरूक व्हा आणि अप्रमादी व्हा, प्रमादी राहू नका, हुशार व्हा, विद्वान बना, असं भगवान बुद्धांनी या सम्मा सतीमध्ये सांगितलं। तुम्ही सम्यक स्मृती ठेवा, आता मी काय करत आहो। आणि हे ज्याला योग्य पद्धतीने कळालं, एवढी शुद्ध बुद्धी ज्याची आहे, एवढं सेन्स ज्याला आहे, तो लवकरात लवकर प्रगती करतो, त्याचा मानसिक विकास अत्यंत भरभराटीने होतो। म्हणून गुंगी आली, सुस्ती आली, पटकन उभं राहायचं, गुंगीत बसायचं नाही, सुस्तीत बसायचं नाही, मान वाकवायची नाही, अशा डुलकी आणत बसायचं नाही, उभं राहायचं पटकन, गालाला हात लावून असं मुकच डोळे बंद करायचे नाही, असं ताजं तवानं राहायचं। यावेळेचा क्षण असा आपण सम्मा सती म्हणजे परिपूर्ण जागरूक, आता मी चांगलं काम करत आहो, परिपूर्ण जागरूक, अशा पद्धतीने आपण सर्वांनी हे 7वं सत्य आणि 8वं सत्य दुःखमुक्तीचं सम्मा समाधी, सम्यक समाधी म्हणजे निर्विकार मनाची एकाग्रता। निर्मळ मनाची एकाग्रता करताना मनात कामराग नाही, मनात संशय नाही, मनात द्वेष बुद्धी नाही, मन अस्वस्थ नाही, मन कोणत्याच प्रकारे हे प्रमादी नाही किंवा निद्रा घेणार नाही, असं आपण परिपूर्ण समजून घेऊन आपल्या मनाला निर्विकार करावं आणि मनाची निर्मळ एकाग्रता सातत्यानं करावी श्वासावर। त्यामुळे निर्मळ मनाची एकाग्रता झाल्याबरोबर 28 फळं प्राप्त होतात। लगेच 15 मिनिटाच्या आतमध्ये, 20 मिनिटाच्या आतमध्ये हे भगवान बुद्धांनी पूर्ण शाश्वती दिलेली आहे। आणि नागसेन भदंत यांनी मिलिंदराजाला सांगितलं की निर्मळ मनाची एकाग्रता केल्याबरोबर 28 फळं मिळतात। किती फळं मिळतात? 28। याप्रमाणे दुःखमुक्तीचा मार्ग भगवान बुद्धांनी समग्र मानव समाजाला दिलेला आहे। तुम्ही सर्वजण ज्ञानी बना आणि संकुचित राहू नका, आपल्या पुरतं पाहू नका। त्यासोबतच
दुसरा प्राणी आहे ते म्हणजे कोंबडा. ते नेहमी कुणीकडे गेलं तरी टकटक 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 खातच राहते. ती कुठं खायला मिळेल याच्यावर त्याचं सारं ध्यान. अशी माणसाची मनोप्रवृत्ती आहे. कुठून खायला मिळेल, या फंडातून मिळेल का, या योजनेतून मिळेल का, ही लाडकी बहीण आहे याच्यातून मिळेल का. एवढंच नव्हे तर ही रोजगार हमी योजना आहे याच्यातून मिळेल का, ही पतपेढी आहे याच्यातून मिळेल का, ही नळ योजना आहे याच्यातून मिळेल का, याच्यातून मिळेल का, त्याच्यातून मिळेल का. असं धोरण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात खदखदत राहते. बघा, कोणताही मोठा अधिकारी काही मिळाल्याशिवाय तिथे सही करत नाही, फाईल पुढे जाऊ देत नाही. म्हणून भ्रष्ट मनानं भरलेली आहे. हे लक्षात घ्या. आपलं मन हे सर्वात चांगलं करण्यासाठी हा ग्रीडी स्वभाव, हा लोभी स्वभाव कायमचा सोडला पाहिजे. हा लोभी माणूस किती खायला मिळेल, कुठून खायला मिळेल, 1 लाख मिळेल का, 10,000 मिळेल का, 5,000 मिळेल का, या फंडातून मिळेल का, त्या फंडातून मिळेल का, असा हवरटपणा करत राहतो. आणि म्हणून सर्व जगामध्ये भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे. शासन मोडायला हे लोक तयार आहेत, शासन तोडायला लोक तयार आहेत आजही. यावेळेस 50 कोटी कोटी रुपये देऊन शासन तोडून टाकलं आणि इथून नवा पूर्णपणे पक्ष तयार करला, नवीन सरकार आणायला 500 कोटी दिले आणि ते गुवाहाटीमध्ये गेले राहायला. झालं की नाही असं? आमदार फोडले, मंत्री फोडले. हे केवळ अशा पद्धतीनं लालचीपणानं, अति स्वार्थ आणि लोभीपणानं असं हे मानवी मनाचं वर्तन आहे, हे मनप्रवृत्ती आहे. म्हणून बुद्ध म्हणतात, निस्वार्थ वागा, निष्कलंक वागा, सर्व प्रकारचा लोभ सोडा, धनाचा लोभ सोडा, पैशाचा लोभ सोडा, आमिष कोणतंच धरू नका, सारे आमिषाला त्यागा, परिपूर्ण निस्वार्थ मनानं जिंदगी जगा, असं भगवान बुद्धांनी या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. त्याशिवाय तिसरा प्राणी आहे ते म्हणजे साप. साप नेहमी फुसकाऱ्या फुकत राहतो, फुसकाऱ्या सांगतो तो. आणि अशा प्रकारच्या फुसकाऱ्या मारणं त्याचा एक मानसिक मनोप्रवृत्तीचा स्वभाव आहे. आणि म्हणून या मनोप्रवृत्तीमुळे सारे लोक पूर्ण परेशान आहेत. कधी कधी नवरा आणि बायको हे जर चांगले वागू लागले तर त्या दोघाला एकाला तर लोक बिघडवतात. मग बायको नवऱ्यावर फुसकाऱ्या मारते क्रोधाच्या, आणि मग नवऱ्यावर फुसकाऱ्या मागल्यामुळे नवरा बायकोवर फुसकाऱ्या मारतो आणि फुस करतात दोघे जण क्रोधानं, रागानं. आणि अशा प्रकारे परिवारामध्ये अशांती होते, बेचैनी होते, व्याकुळता होते आणि करमत नाही. मग तिथे काय करा म्हणतात, चांगलं वातावरण होतं आमच्या घरात, पण तो कोण फुस लावली की, आणि सारा जाळच्या जाळ घरामध्ये पसरतो, फुसकाऱ्या मारायचा आणि फुसकारीनं बोलायचा. हे क्रोधाचं वागणं, हे अतिरागाचं वागणं, हे अतिक्रोधाचं आणि रागाचं वागणं म्हणजे मनाला अशांत करते, मनाला बेचैन करते, मनाला व्याकुळ करते.
मनाला दुःखी दुःखी करते. म्हणून आपण सर्वजण भगवंत सांगतात मनाला आपण सर्व प्रकारच्या रागातून बाहेर काढावं. कसं काय बाहेर काढायचं? रागाला कसं बाहेर काढायचं? क्रोधाला कसं बाहेर काढायचं? आणि म्हणून यावर भगवान म्हणतात जरा सुरुवातीला संयम पाळा, सहन करा. किती जरी समोरचा माणूस काही फुसकाऱ्या लागू लागला, फुसकाऱ्या हाणू लागला, तर आपण जरा संयम करा, धीर धरा, हिम्मत धरा. आणि जर तुम्ही संयम केला तर तो वाढत 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 जातो. आणि जितका संयम तुम्ही जास्त कराल तेवढं जास्त तुम्हाला यश मिळेल. मला एकदा एका व्यक्तीबद्दल लय द्वेष होता. असं वाटायचं चवताळून जाऊ कर त्याच्यावर आणि हाणू का 2-3 त्याच्या कल्ल्यामध्ये 2 हाणाव काय की. पण आमचा छोटा भिक्खू म्हणायचा नाही नाही कुणाला मारायचं नाही, बरोबर नाही मारायचं. आणि मग मी 20 दिवसाच्या शिबिराला गेलो. 10 दिवसाचे 35 शिबिर झाल्यावर 6 सती पठाण झाल्यावर आणि 3 सेल्फ शिबिर झाल्यावर माझं मन खूप चांगलं झालं. आणि मग हे 20 दिवसाचं शिबिर माझं दुसरं होतं. या शिबिरात 10 दिवस निरंतर श्वासावर लक्ष आहे. श्वासावरच ध्यान करावं लागतं. मी एवढी जिद्द धरली, एवढी चिकाटी धरली, एवढे प्रयत्न इतके बेभान केले, कठोर प्रयत्न केले आणि रात दिवस श्वासावरच लक्ष दिलं. चालताना श्वासावर लक्ष, बसताना श्वासावर लक्ष, खाताना श्वासावर लक्ष, उभं राहताना श्वासावर लक्ष, येताना जाताना श्वासावर लक्ष, चावताना घात श्वासावर लक्ष, गिरताना श्वासावर लक्ष आणि झोपलं की श्वासावर, रात्रभर श्वासावर. त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर ताजं तवानं टवटवीत एकदम जसं काय फुलं उमललेली आहे गुलाबाची आणि असं आनंदित मन राहायचं. 18 तास पूर्णपणे मी सतीपठाणमध्ये एकदा ध्यान केलं. तर या 20 दिवसामध्ये 10 दिवस निरंतर एकसारखं श्वासावर ध्यान ध्यान करत आल्यामुळं 10व्या दिवशी 2:52 माझ्या चित्तातल्या जे द्वेषाची मनवृत्ती होती आणि मनप्रवृत्ती होती ते दोन्हीही शांत झाले. द्वेष येणं बंदच झालं. आता तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो, बसलेली सामनेर आणि बसलेल्या सामनेरी आणि भिक्खू आणि उपासिका आणि 2-3 उपासक आले. तुम्ही जर ग्रुप ग्रुपनं 5, 6, 10 इथे येऊन बसले आणि माझी परीक्षा म्हणून तुम्ही जर मला कोणत्याही शिव्या दिल्या अर्धा घंटा तर माझ्या चेहऱ्यावर कोणताच फरक पडणार नाही. जसा तुम्ही शिव्या द्यायला सुरुवात केलं तो चेहरा आणि शेवटचा चेहरा सारखाच राहील. किती तुम्ही गलत शिव्या द्या, तुम्ही किती तुम्ही आरोपाच्या शिव्या द्या, माझ्या चित्तावर असा जरा पण एकदम थोडा पण प्रभाव पडणार नाही तुमच्या शिवेचा, अशी या ठिकाणी गॅरंटी देतो मी तुम्हाला. हे फक्त बुद्धाच्या अनापान सतीमध्येच फळ मिळते. दुसऱ्या कोणत्याही समाधी मार्गामध्ये, कोणत्याही मंत्र मार्गामध्ये, कोणत्याही तंत्र मार्गामध्ये अजिबात तुम्हाला हे फळ मिळणार नाही जे भगवान बुद्धानं अनापान समाधी शिकवली सतीपठाण या सूत्राद्वारे. आणि दीघ निकायचे सूत्र आहे
याच्यातच तुम्हाला कोणताही विकार कायमचा बंद करता येतो. आरंभ होणारा कोणताही विकार हे कायमचा बंद करायचं तर जिद्दीनं तळमळीनं जसं तप करायचं तसं तुम्ही आपण याला आनापान मध्ये उतरा आणि याचा अनुभव घ्या. आपल्याला लवकर करू देतो का? तुम्हाला चिडवतं लवकर तुम्हाला चिड येते का? तुम्हाला लवकरात लवकर पूर्णपणे द्वेष येतो का? तुम्हाला लवकरात लवकर मोह चढतो का? तुम्हाला लवकरात लवकर लोभ येतो का? तुम्हाला लवकरात लवकर हे कोणता ना कोणता विकार हा एकदम पूर्ण झटकीपट येतो का? तुम्हाला लवकरच सुस्ती येते का? कंटाळा येते का? तर आपण आनापान करा, सातत्याने करा, दिवसभर करा. तुम्ही बघा तुम्हाला 3 दिवसामध्ये ताबडतोब फरक मिळेल आणि तुमचा विकार कायमचा बंद होईल. हे बुद्धाच्या आनापान सतीमध्ये पूर्ण सांगलेले आहे. तेव्हा ही जी सिम्बॉलिझम आहे, या सिम्बॉलिझम बुद्धिझम मधून आपल्या सर्वांना 2 चक्र सांगले. अविद्येतून लोभ, लोभातून क्रोध, अविद्या लोभ क्रोध, अविद्या लोभ क्रोध असे चक्र माणसाच्या चित्तात उद्भवत असते, उद्दीपित होत असते. ज्याची कायमची अविद्या गेली, ज्याचं कायमचं अज्ञान गेलं आणि परिपूर्ण प्रज्ञा जागली. प्रज्ञेतून त्याग, त्यागातून प्रेम, मैत्री, करुणा. प्रज्ञा म्हणजे अति उच्च ज्ञान, वस्तुनिष्ठ असलेलं उच्च ज्ञान म्हणजे प्रज्ञा. जिथे ज्या ज्ञानात क्रोध नाही, स्वार्थ नाही, लोभ नाही, मोह नाही, वासना नाही, घमेंड नाही, तृष्णा नाही, अहमपणा नाही, मीपणा नाही, अशी कोणता जिथे विकार नाही, निखळ पवित्र ज्ञान आहे. अशी उच्च प्रज्ञा, प्रज्ञेतून त्याग वाढतो आणि त्यागातून प्रेम, मैत्री, करुणा असंही मनामध्ये सातत्यानं विकसित होणारं हे धम्मचक्र आहे. या बाबतीमध्ये आपण सर्वजण पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहावं आणि पुन्हा पुन्हा अभ्यास करून यामध्ये खोल जावं. कारण हा अभ्यास आपल्याला खूप महान बनवतो आणि धम्मचक्र या उच्च पदापर्यंत घेऊन जातो. एकदा धम्मचक्रात आपण विलीन झालो की आपलं भवचक्र बंद होते. भवचक्र म्हणजे संसार चक्र, जिथे सर्व प्रकारचे विकार असतात आणि या संसार चक्रामध्ये दुःख, रडणं, पडणं, हाणून घेणं, ऊर बडवणं, तोंडाला मारणं, डोक्याला मारणं, कंदन करणं आणि खूप शोक करत राहणं, खूप आक्रोश करत राहणं आणि हाणू घेऊ वर्णन करणं. आता माझ्या नशिबाला काय आलं, आता कसं करू माय, आता कसं होईल, असं लांब स्वरामध्ये रडत राहणं हे दुःख चक्रामध्ये आहे. याचा नाश समूळ तुम्हाला करायचा असेल तर धम्मचक्र सदैव आपल्या सोबत विकसित करा. धम्मचक्राचे ठळक ठळक 3 अंग आहेत. एक शील, दुसरं सम्यक समाधी आणि तिसरं प्रज्ञा. आपण या सर्व अंगाला परिपक्व बनवायला प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शीलातून शील परिपूर्ण पवित्र करत करत, कायेनं परिपूर्ण पवित्र कर्म करत करत कुशल कर्म करा. या कायेनं कुशलच कर्म करा शेवटच्या श्वासापर्यंत. या वाणीनं कुशलच कर्म करा शेवटच्या श्वासापर्यंत.
आणि वाणी परिशुद्ध करा, निर्मळ करा, रसाळ करा, गोड करा आणि परिपूर्ण भरलेली सत्याची वाणी आपण बोलत जा. सर्वांना जागवायची, सर्वांना जोडायची, घराला जोडायची, समाजाला जोडायची, साऱ्या मंडळाला जोडायची, साऱ्या देशाला जोडायची वाणी आपली बनवा. ती सम्यक वाणी, ती बुद्धाची वाणी होईल आणि आपलं मन परिपूर्ण निर्विकार बनवा. कुशल कर्म करतच राहा मनानं आणि कुशल कर्मामध्ये परिपक्व व्हा आणि अशा पद्धतीने आपण परिशुद्ध, परिपूर्ण निर्मळ, परिपूर्ण निर्विकार आणि परिपूर्ण परिपक्व आणि परिपक्व होऊन शिलामध्ये निष्णांत बना. त्यानंतर आपल्याला समाधी लागेल. समाधी म्हणजे निर्मळ मनाची एकाग्रता. आणि या समाधीमध्ये तुम्हाला अवघ्या 20 मिनिटामध्ये किंवा 30 मिनिटामध्ये 28 फळं मिळालेच पाहिजे. तुमचं मन स्थिर झालंच पाहिजे. फक्त या आनापान मध्ये दोन्ही नाकपुड्यातून येणारा श्वास, जाणारा श्वास जसा आहे तसाच जाणार, हे पहिलं फळ मिळेल. मन तुमचं स्थिर झालंच पाहिजे. कुठंच तुमचं मन स्थिर होणार नाही, फक्त श्वासावर मन स्थिर होईल. तुमचं मन शांत होईल या श्वासावर. कसून करा, तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून करा आणि तपून 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 या श्वासावरच राहा. हे जे मनात वरच्या होटाच्या वर नागपुड्यांच्या समोर जी खोलगड जागा आहे त्याच्यावर सर्वात बारीक शून्य एवढं मनात ठेवा, तेवढी जागा मनात ठेवा आणि श्वासाला जाणत राहा. आणि जाणत जाणत एकही सेकंद व्हायला जाऊ देऊ नका. रात्रीचा, दिवसाचा एकही मिनिट तुम्ही व्हायला जाऊ देऊ नका. आळसामध्ये, सुस्तीमध्ये, गप्पा गोष्टीमध्ये, बास्कळ बोलण्यामध्ये, व्यर्थ गप्पा मारण्यामध्ये एकही मिनिट जाऊ देऊ नका. रात दिवस बसा आणि बघा तुम्हाला कसं लवकर फळ मिळत नाही. तुमचं मन शांत होईल. तिसरं फळ आहे, तुम्ही रात दिवस प्रसन्न राहा. चौथं फळ आहे, तुम्हाला परिपूर्ण शांती वाटेल. त्याच्या पुढचं फळ आहे, तुम्ही कमालीचा तुमच्यात उत्साह राहील. 100 पटीनं, 200 पटीनं, 300 पटीनं. त्याच्या पुढचं फळ आहे, उद्योगशील तुमचं मन बनेल. 200 पटीनं, 400 पटीनं, 600 पटीनं. कमालीचं मात्र तुमचं मन बदलून जाईल. तुमचं मन जागरूक होईल, परिपूर्ण जागरूक, परिपूर्ण सतर्क, परिपूर्ण सजग. आणि असं झाल्यानंतर तुमच्या चित्तात कोणीही घुसणार नाही, राग घुसणार नाही, द्वेष घुसणार नाही आणि लोभही घुसणार नाही, ही गॅरंटी आहे. त्यामुळे तुमचं मन आणखी पवित्र, आणखी निर्मळ, आणखी निर्विकार बनत बनत बलवान होईल, परिपक्व होईल. त्यामुळं तुमच्या अंतर्मनातील जुने पुराणे विकाराचे सारे मुळं एक एक निघत राहील, एक एक निघत राहील. जुना कपट, जुना क्रोध, जुना द्वेष, जुने घमेंड, जुनी कामुकता, काम वासनेची तीव्रता, जुना द्वेष, जुनी पूर्णपणे सर्व मनातली विकाराची मुळासकट अशी सारी मात्र बाहेर निघत राहील. एकही मळ राहणार नाही, ही गॅरंटी आहे. आणि नवीन कर्म करण्याची तुमची इच्छा होणार नाही. नवीन क्रोध करण्याची, नवीन द्वेषाचं बीज टाकण्याची, नवीन लोभाचं बीज टाकण्याची, नवीन संशयाचं बीज टाकण्याची, नवीन जलसी करून
त्याचा विकार करण्याची, नवीन घमेंड करून त्याचा विकार करण्याची पुन्हा इच्छा होणार नाही. नवीन अहम मम मीपणा करण्याची इच्छा होणार नाही. सारे नवीन कर्म करण्याची तुमची कोणतीच अवस्था तयार होणार नाही. शेवटचं फळ 28वं, मरताना तुम्ही सुखानं मराल. ना नाकातून पाणी निघल, ना तोंडातून पाणी निघल, ना घर 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 होईल, ना हात झाडाल, ना पाय झाडाल, ना तुम्ही असं उचलत उचलत उड्या माराल, ना हगणवकणं कराल. कोणत्याच प्रकारचे तुमचे हाल होणार नाही. ही गॅरंटी आहे तुम्हाला. सुखानं तुम्ही मृत्यू पावाल. ना हात हालल, ना पाय हालल, ना डोळे वासल, ना तोंड वासल, ना कोणाची आठवण करल. आणि हे बुद्धाच्या धम्मातला परिपूर्ण आचरण, निर्मळाचरण केल्याचा लाभ आहे. अशा पद्धतीने सर्वांना हे महत्त्वपूर्ण बुद्धवाणी सांगून सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो. पुन्हा 5 मिनिट तुम्हाला इंटरव्ह्यू